केली। यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे। पान मसाल्याच्या जाहिरातीवरनं एफडीएनं 3 कलाकारांना नोटीस पाठवलेली आहे। शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला एफडीएनं कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे। एफडीएनं शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफकडनं स्पष्टीकरण मागितलंय। नोटीस देण्याचा अधिकार त्यांना असेल आणि त्यांनी या सर्व कलाकारांना नोटीस दिली असेल तर त्याच्यापेक्षा माझं एवढंच मत आहे की नोटीस तुम्ही डायरेक्ट त्या विमल कंपनीच्या मालकाला द्यायला काय हरकत आहे। बनवतात कोण? विमल। आणि मग विमल तिथं बनवत असेल नाही तर त्याचे जे कोणी मोठे व्यावसायिक आणि खूप मोठ्या प्रमाणात पैसे कमवणारे लोक असतील त्यांच्यावर नोटीस देण्यापेक्षा कलाकारांना तुम्ही नोटीस देत असाल त्यातून तुमची अपेक्षा आहे का की कलाकारांनी तुमच्या ऑफिसमध्ये यावं, हिअरिंग करावं आणि मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी होणार असतील तर ते योग्य नाही। मालकावर डायरेक्ट कारवाई त्या ठिकाणी करायला काय हरकत नाही। शाहरुख खान ने अजय देवगन ने ये सोचना चाहिए कि किस चीज का आप एडवर्टाइजमेंट कर रहे हो। ऐसे कौन सी पैसे की आपको कमी है? आपको फॉलो करने वाले करोड़ों करोड़ों युवा हैं। क्या दोनों चाहते हो गुटखे की लत उनको लग जाए? इस बात का समर्थन कभी नहीं हो सकता। यदि उनको इस देश के प्रति प्रेम है, आदर है, सम्मान है युवाओं के प्रति, तो उन्होंने इस प्रकार के एडवर्टाइजमेंट को सामने से ही ठुकरा देना चाहिए। यानंतरच्या बातम्या बघूयात महाफास्ट 100। को पावर्ड बाय अभयचे जांभूळयुक्त जंबो वासव, मधुमेहींसाठी संजीवनी। मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते। गोपीनाथ मुंडेंचा भाजपमध्ये छळ होत होता। पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या दाव्याला संजय राऊतांनी दिला दुजोरा। मूर्खांच्या नंदनवनाचे शिरोमणी संजय राऊत। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका। संजय राऊत, महाराष्ट्रानं तुमचे राजकीय शिरोमणीपद ओळखले, बन यांची प्रतिक्रिया। गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते। पृथ्वीराज चव्हाणांनी केला गौप्यस्फोट। मी मुख्यमंत्री असताना मुंडे आणि अहमद पटेलांच्या बैठका झाल्या। मंत्रिपद द्या, नागपूरचे दोघे निवडून येणार नाहीत, मुंडे बोलले होते। पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींना वादग्रस्त टिप्पणी केल्याच्या तक्रारीनंतर लोकसभा सचिवालयाची नोटीस। पेपरफुटी विधेयकावरती चर्चा करताना राहुल गांधींनी नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त टिप्पणी केल्याचा आरोप। मूर्ख हा असंवैधानिक शब्द नाही। ज्या सरकारच्या ताब्यात हे संसद आहे तेच मूर्ख। देशाचे गृहमंत्री संसदेत येत नाहीत, त्यांना काय परमवीर चक्र द्यायचं का? राहुल गांधींना आलेल्या नोटीशीवरती बोलताना संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका। सिंहस्थ कुंभ पर्व पुस्तिकेवरती गिरीश महाजनांचा पालकमंत्री असा उल्लेख। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभ पर्व या पुस्तिकेचं अनावरण। पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा महाजनांचा देखील फोटो। फोटोच्या खाली महाजनांचा पालकमंत्री आणि कुंभ पर्व मंत्री असा उल्लेख। भाजपच्या नेत्यांनी कुंभमेळ्याच्या कंत्राटातून पैसे खाल्ले, रोहित पवारांचा गंभीर आरोप। पैसे खाल्ल्याचा आम्ही लवकरच सिद्ध करू, रोहित पवारांचा इशारा। नाशिकच्या चंपतराय यांचा स्वातंत्र्याशी काय संबंध? कितवा स्वातंत्र्य दिन आहे असं मंत्री गिरीश महाजनांनी नाशिकच्या महापौरांना विचारल्यानंतर राऊतांचा हल्लाबोल। तर मंत्री गिरीश महाजनांना त्यांची देशभक्ती माहिती आहे। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा राऊतांना निशाणा। सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात संपूर्ण वंदे मातरम न म्हटल्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य दिनानिमित्तानं जेनझेनसोबत सामूहिक राष्ट्रगानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सोनिया गांधींनी काल वंदे मातरम गीताचा अपमान केला, त्यांना राष्ट्रीय गीताचं पुस्तक पाठवलं। चित्रा वाघ यांची माहिती। गांधी नाव लावल्यामुळे देशभक्ती येत नाही, चित्रा वाघ यांची टीका। मनोज जरांगेंनी आज आरक्षण अभ्यासकांची बैठक बोलावली। जरांगेंकडनं आरक्षण अभ्यासकांना आज अंतरवालीत येण्याचं आवाहन। आंदोलकांची पुढची दिशा ठरवण्यासाठी जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरहून अंतरवाली सराटीत दाखल। जरांगेंची भेट घेऊन त्यांचा गैरसमज दूर करणार, योगेश केदारी यांचं वक्तव्य। जरांगेंच्या अंतरवाली सराटीतील बैठकीला उपस्थित राहणार, योगेश केदारी यांची माहिती। मंत्री बावनकुळे आणि शिरसाटांनी मराठा समाजावर अन्याय केला। 52 लाख कुणबी प्रमाणपत्र मुद्दामपणे दिलेली नाहीत, मनोज जरांगेंचा आरोप। दुसऱ्या नेत्यांना खुश करण्यासाठी आमच्याकडे येऊ नका, जरांगेंचा इशारा। बोगस जात प्रमाणपत्राद्वारे जागा बळकावण्याचं काम सुरू। राज्यातील ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली। बैठकीत चर्चा करून पुढची रणनीती ठरवू, ओबीसी नेते विजय वडेट्टीवारांची माहिती।
विजय वडेट्टीवारांनी काँग्रेसचं वाटोळं केलं. विजय वडेट्टीवारांच्या आरोपांवरती मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर. अभिजित दिपके आज संध्याकाळी मनोज जरांगेंची भेट घेणार अशी माहिती. मनोज जरांगे संध्याकाळी पुन्हा रुग्णालयात दाखल होणार. गॅलेक्सी रुग्णालयात अभिजित दिपके जरांगेंना भेटणार. दिपकेंच्या आंदोलनाला मनोज जरांगेंनी पाठिंबा दिला होता. 1 सप्टेंबरपासून लाखोंच्या संख्येनं ओबीसी बांधव मुंबईत जमणार. लक्ष्मण हाकेंची माहिती. ओबीसी म्हणजे काय हे आम्ही 1 सप्टेंबरला सरकारला दाखवू, हाकेंचा इशारा. मंत्री अशोक उईके यांचा ताफा काँग्रेस कार्यकर्त्यांनी अडवला. चिमूर क्रांती दिनानिमित्तानं शहीदांना अभिवादन करण्यासाठी उईके आले होते. जिल्ह्यातील समस्यांबाबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उईकेंना निवेदन द्यायचं होतं. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर उईकेंचा ताफा रवाना. ठाण्याच्या मुंब्रादेवी परिसरात कावड यात्रेला नितेश राणेंची उपस्थिती. आजपासून कुणी मुंब्रा म्हणायचं नाही, सर्व हिंदू आजपासून मुंब्रादेवी म्हणणार. मुंब्र्यातील कावड यात्रेत नितेश राणेंचं विधान. मुंब्र्याचं नाव मुंब्रादेवी करण्याची नितेश राणेंची मागणी. गुजरातमधल्या अहमदाबादचं नाव बदललं का? काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांचा नितेश राणेंना सवाल. चाकण औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडचणींबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बैठक घेणार. काही दिवसांपूर्वी उद्योजकांनी समाज माध्यमांवरती आपल्या समस्या मांडल्या होत्या. त्यानंतर आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिंदे उद्योजकांशी चर्चा करणार.